तर सातारकर, जर तुम्ही चिकन लवर आहे आणि जर तुम्ही साताऱ्यात राहताय तर तुम्हाला या जागेबद्दल नक्कीच माहिती असेल, कारण की इथं असले क्वालिटी चिकन स्टार्टर्स भेटतात ना की काय बोलायलाच नको. म्हणजे एकच नंबर, एक से बडकर एक असले स्टार्टर आहेत ना जे की तुम्ही कधी बघितलेच नसतील, कारण का इथले स्टार्टर्स एकदम वेगळे आहेत आणि क्वालिटी लागतात सगळे. आता नावावरनं तर तुम्हाला समजलंच असेल, मी गेलेलो ताज एक्सप्रेसला त्यांचे क्वालिटी स्टार्टर्स ट्राय करायला. आता इथं नॉर्मली खूप गर्दी असते, 6 नंतर तर इथं लाईनच लागते, म्हणून मी इथं दुपारी चाललेलो आणि मी त्यांचे बऱ्यापैकी सगळे स्टार्टर घेतलेले. इथं अजून पण खूप स्टार्टर्स असतात. आता सगळ्यात आधी तर मी त्यांचा मलाई कबाब ट्राय केला, जो की क्वालिटी लागत होता, पण ह्याच्यापेक्षा पण जास्त मला आवडतो त्यांचा हा चिकन चटपटा. आता ह्याच्यात एकदम खिमा, चिकन, चीज सगळं असतं. ह्याची चव तर एकच नंबर असते. म्हणजे मी इथं आलो हे नक्कीच ट्राय करतो, द बेस्ट लागते. ह्याच्यानंतर मी त्यांचा चिकन खिमा रोल ट्राय केला, जो की क्वालिटी होता एकदम, आतनं खिमा आणि बाहेरनं क्रंची, भारी लागत होते. आता हे खाल्ल्यानंतर मी त्यांचं बटर गार्लिक चिकन ट्राय केलं. हे मी फर्स्ट टाइमच खात होतो, पण हे एवढं क्रीमी चीज होतं ना, एकच नंबर. म्हणजे मी हायली रेकमेंड करेन, हे एकदा नक्कीच ट्राय करा, एकच नंबर होतं, द बेस्ट. आता हे झाल्यानंतर मी त्यांचा गार्लिक राईस ट्राय केला. ह्याच्यातनं एक स्ट्रॉंग गार्लिकचा फ्लेवर येतो. मला कधी पार्सल न्यायचं असेल तर मी इथनच गार्लिक राईस नेतो. इथला चिकन समोसा तर क्वालिटी आहेच, त्यापेक्षा क्वालिटी म्हणजे त्यांचा हा चिकन अल्फाम, जे की नवीनच लॉन्च झाले. याची टेस्ट पण एकच नंबर होती. आणि एवढंच नाही तर यांचा चिकन शॉर्मा, चिकन तंदूर, चिकन सीख कबाब सगळेच एक नंबर आहेत. आता इथे स्टार्टर्स नाही तर बिर्याणी आणि मेन कोर्सच्या डिश पण भेटतात, ते पण तुम्ही इथनं घेऊ शकता. आणि जर तुम्ही इथे 19 एप्रिल ते 27 एप्रिलच्या मध्ये गेला आणि जर तुम्ही आपला अकाउंट सातारा फूड ब्लॉगर आणि त्यांचा अकाउंट ताज एक्सप्रेसला फॉलो असाल तर तुम्हाला भेटणार आहे 500च्या वरच्या बिलावर 10% ऑफ.